हे तुका ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली, ज्ञानोबा 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 माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ओ ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली प्रेक्षक हो, खूप खूप स्वागत तुमचं. आणि खऱ्या अर्थानं मंगेश बोरगावकर यांच्या सुरानंतर काही वेगळं स्वागत करायची खरं तर काही गरज नाही. आणि हे वाक्य मी सगळ्याच शोभानं म्हणतो, पण खरंच गरज नाही. आणि काय आहे ना, काही काही लोकांसोबत आपली एक परंपरा असते आणि ती परंपरा काही केलं आम्ही साधतो. ती परंपरा आम्ही आजही साधली. ती परंपरा म्हणजे वारीची, आणि वारीमध्ये खऱ्या अर्थानं संगीतमय कार्यक्रम करण्याची. मंगेश भाई, पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. क्या बात है. आपण पुन्हा एकदा परंपरेचा एक हिस्सा आहोत आणि आपण होतोय. या सगळ्यात अगोदर किती भारी वाटतात पुढारीवर तुम्हाला कार्यक्रम करताना? नक्कीच श्रेयस. पुढारी आणि श्रेयस असं जे काही समीकरण आहे ते आम्हा कलाकारांसाठी अत्यंत जवळचं आहे. आणि तुझ्याबद्दल खरंच आम्हाला सर्वांना कौतुक आहे की या निमित्ताने सुरांची वारी घडवणं, बोलणं आणि प्रत्यक्षात घडवणं हा फरक आहे. आणि श्रेयस, तुला आणि पुढारी न्यूजला मनापासून आम्ही धन्यवाद देतो की या निमित्ताने परत ही वारी घडते आणि एक कलाकार म्हणून याचा मनस्वी आनंद आहे. पण वारी स्वरांची असं आम्ही कार्यक्रमाचं नाव दिलं आहे. प्रणव, तुमचं देखील स्वागत आहे. तनय, स्वागत आहे. ओमकार पण आपल्यासोबत असणार आहे. लोकधारा, आपली लोकसंस्कृती, मी नेहमी हा शब्द वापरतो आणि आपण हा वापरला तुमच्या समोर देखील की ही पोतडी आहे. याच्यातून किती आपण बाहेर काढू तर नवीनच सापडतं आणि ती संपत नाहीये. या पोतडीबद्दल, या लोकसंस्कृतीबद्दल सांगाल तरी काय? नक्कीच. मला वाटतं अभंगच आता आपण घेऊयात. अभंग, गजर, गवळण हे सर्व कलाकार वर्षानुवर्ष गात आहेत. अर्थात. पण दरवेळी प्रत्येक गायकाला, प्रत्येक वादकाला, कलाकाराला त्यातून काहीतरी वेगळं मिळतं आणि वेगळी अनुभूती येते. त्या संत रचनांची त्यांनी जे लिहिलं आहे, सगळ्या संत महात्म्यांनी
दरवेळी त्याची एक वेगळी अनुभूती येते, त्याचा वेगळा अर्थ कळतो. देवाची ये द्वारे उभा देवाचे द्वारे उभा क्षणभर, देवाचे द्वारे उभा, देवाचे द्वारे उभा क्षणभर, देवाचे द्वारे उभा क्षणभर. तेणे मुक्तीच्या